नमस्कार मित्रांनो, वेद न्यूज मराठी मध्ये आपले सर्वांचे स्वागत। आपल्या सर्व बातम्या पाहण्यासाठी आमच्या वेद न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राइब करा, केले नसाल तर लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। नमस्कार मित्रांनो, वेद न्यूज मराठी मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। आपण आज पाहत आहोत धर्माबाद शहरातील ओळखले जाणारे हुतात्मा पानसरे शाळेमध्ये, प्राथमिक शाळेमध्ये आहोत। आज आपण या संपूर्ण शाळेच्या वतीने आणि मुख्याध्यापक सरांच्या वतीने, सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीने बैल पोळा सण कसा साजरा करावा, सर्व विद्यार्थ्यांना मातीपासून बैल कसे बनवले जातात ते प्रशिक्षण सर्व विद्यार्थ्यांना देण्यात आलेले आहे। खरोखरच आजच्या काळामध्ये बैल पोळा सण कसा साजरा करावा आणि कशापासून बैल बनवले जातात हे आजच्या या शहरातील विद्यार्थ्यांना माहिती नसून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना माहिती असतो। त्याप्रमाणे आज या प्राथमिक शाळेमध्ये चिखलापासून बैल कसे साजरे बनवले जातात या शाळेच्या वतीने, संपूर्ण टीमच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांना प्रशिक्षण आणि माहिती देण्यात आलेली आहे। आपण यांच्याकडून जाणून घेऊया प्रतिक्रिया। पानसरे प्राथमिक शाळा धर्माबाद चा मुख्याध्यापक पालकत्वार जी आज 21 तारीख आहे। उद्याला आपल्या भारतीय संस्कृतीप्रमाणे पोळा हा सण साजरा होणार आहे। त्यानिमित्त आज आम्ही मातीपासून बैल कसा तयार करायचा याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी आमच्या शाळेचे श्रीमान हिमगिरे सर यांनी एक मार्गदर्शकपर शाळा घेतलेली आहे की मुलांना मातीपासून बैल कसा तयार करायचा याविषयी एक नवीन कला मुलांमध्ये अवगत करण्यासाठी त्यांनी आजची कार्यशाळा आयोजित केलेली आहे। त्यानिमित्त आज शाळेतील सर्व विद्यार्थी, सर्व शिक्षक, शिक्षिका, बंधू भगिनी यांनी सगळ्यांनी आनंदाने सहभाग घेऊन सगळ्यांना विद्यार्थ्यांना प्रेरित केलेलं आहे की मुलांना आजकाल जे संस्कृती आहे त्या संस्कृतीविषयी माहिती लोप होत आहे, तर त्या संस्कृतीविषयी माहिती व्हावी, पोळा या सणाचं महत्त्व काय आहे हे सगळ्यांना माहीत राहावं। कारण आजकालच्या युगामध्ये सण साजरे करण्यासाठी फार निरागसपणा येत आहे। प्रत्येक पालक, प्रत्येक विद्यार्थी हा या सणापासून वंचित राहू नये, या सणाचं महत्त्व काय आहे हे कळण्यासाठी ही कार्यशाळा आज आयोजित केलेली आहे। विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणाला वाव मिळावा यासाठी मातीपासून बैल कसा तयार करतात एक नवीन त्यांना एक कला अवगत करण्यासाठी आमच्या शाळेचे शिक्षक श्रीमान हिमगिरे सर यांनी ही कार्यशाळा आयोजित केलेली होती आणि त्या कार्यशाळेमध्ये सर्व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे असा सहभाग घेतला। आमच्या शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिका, बंधू भगिनींनी देखील त्यामध्ये उत्साहाने भाग घेतलेला होता। या निमित्ताने मी आज या कार्यशाळेचा समारोप करत आहे। हिमगिरे आपल्या सोबत आहे। शाळेतील या मातीपासून बैल तयार करणे या कार्यशाळेमध्ये जवळपास 450 मुलांनी सकाळपासून सहभाग नोंदवलेला आहे। श्रावण महिन्यातील महत्त्वाचा पोळा हा सण, या सणाबद्दल माहिती देऊन विद्यार्थ्यांमध्ये विविध सणाबद्दलचं आकर्षण निर्माण व्हावं व आपली संस्कृती लोप पाहू नये म्हणून या शाळेत विविध उपक्रम घेण्यात येतात। त्यातला एक भाग म्हणून मातीपासून बैल तयार करण्याची कार्यशाळा या ठिकाणी संपन्न झाली। त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, त्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा म्हणून ही कार्यशाळा या ठिकाणी घेण्यात आली। धन्यवाद। च्या निमित्ताने पोळा सण कसा साजरा होणार आहे काय नाही, आणि ग्रामीण भागातील मुलांना तर माहितीच असते पोळा कशा प्रकारे असते काय नाही, पण शहरी भागातील मुलांना काही माहितीच नसते याच्याविषयी, बैल कशा प्रकारे बनवतात आणि कशापासून बनवतात काय नाही ते। आजच्या या उपक्रमात आमच्या मुलांनी सहभाग घेतला या शाळेतील पूर्ण, आम्हाला खूप छान वाटले आणि यांचे जे प्रकारे बैल बनवलेत मातीपासून ते पण आम्हाला बघून खूप आनंद वाटला की आजच्या या पिढीला जे लुप्त होत चाललेली आहे बैल कसे बनवायचे काय नाही, आपण तर बघतो बाजारामध्ये कसे बैल भेटतात ते ऑलरेडी बनवलेलेच असतात, पण मातीपासून बैल कसे बनवले जातात आणि काय नाही हे आज आपल्याला सरांनी, इथल्या सर्व शिक्षकांनी, मॅडमनी सांगून दिलेले आहे कशा प्रकारे बनवतात काय नाही ते। हे बघून आम्हाला खूप आनंद वाटला आणि आमच्या मुलांनी सहभाग घेतला याविषयी आम्हाला पण चांगलं वाटलं। अशाच प्रकारे जर उपक्रम शाळेमध्ये जर होत राहिले तर आजच्या या पिढीला माहित होणार आहे की बैल कशा प्रकारे बनवले जातात आणि
आणि कोणते कोणते सण आपल्या या ग्रामीण भागामध्ये ते पहिल्यापासून जे परंपरेनुसार चाललेले आहे ते समजून जातात. अशा प्रकारे जर सर आणि मॅडमनी घेत राहिले तर आमच्या पण मुलांना खूप छान वाटेल. आणि एवढे बोलते. जशास तसे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी व आपल्या परिसरातील बातम्या प्रसारित करण्यासाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब आणि लाईक करायला विसरू नका. संपर्क करा वेद न्यूज मराठी, सिद्धेश्वर मठपती, मुख्य संपादक.